नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहा या इथं हा जो प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग केलेला आहे याची बाही कटिंग कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथे पहा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज 36 साईजचा आहे आणि नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवर मी तुम्हाला याचं पूर्ण कटिंग अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. कसं करायचं, कुठे काय फॉर्म्युले वापरायचे हे सर्व समजावून सांगितलेलं आहे. तर बाही कटिंग करायचे, तर बाही कटिंग करण्यासाठी इथं मी हा बॅक पार्ट घेतला आहे. आता बॅक पार्ट घेतल्यानंतर तुमची बाही नेहमी कमी पडते, जास्त होते, तर ती का होते, तर इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही इथं कटिंग करा, म्हणजे तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही. आता इथे हा आपला फिटिंगचा पॉईंट आहे. हा आपला फिटिंगचा पॉईंट आहे आणि छाती आहे आपली 9 इंच. इथे तुम्ही पाहू शकता. आता इथे जो आपण मुंडा घेतलेला आहे तो 6 इंच घेतलेला आहे. इथं पाहू शकता मुंडेची उंची आपली टोटल 6 इंच आहे. तर मी काय करणार आहे, यातून अर्धा इंच जे आहे ते शोल्डर जोडण्यासाठी सोडून देणार आहे, म्हणजे हे इथून हे शोल्डर जोडण्यासाठी आपलं जाणार. आता इथून जो मुंडा आहे, हा आपला आकार दिलेला घेर जो आहे तो या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत आपल्याला मोजायचा आहे किती आहे. आणि हे पुढे मार्जिन जे आहे ते आपलं 1.5 इंच आहे. इथे तुम्हाला मी मोजून दाखवते किती इंच मार्जिन आहे. पहा, बरोबर आपलं हे 1.5 इंच मार्जिन आहे. तर हा मुंडा घेर जो आहे तो आता आपण मोजून घेऊया. तर इथं मी टेप, पहा हे वरचं मार्जिन सोडून दिलं आणि इथे मी टेप लावला आणि अशा पद्धतीने हा जो बॅक पार्ट आहे याचा मुंडा घेर अगदी हळूहळू टेप आपल्याला इथं फिरवत इथं मुंडा घेर मोजायचा आहे. तर परफेक्ट किती आलेला आहे, 8.25 इंच. इथं तुम्ही पाहू शकता, या इथे फिटिंगचा पॉईंट आहे, तुम्हाला दिसतच असेल. इथं हा फिटिंगचा पॉईंट आहे, बरोबर 8.25 इंच इथं मुंडा घेर आपला आलेला आहे. या पद्धतीनं जर तुम्ही मुंडा घेर मोजला तर तुमची बाही जी आहे ती अजिबात कमी नाही पडणार. आता या मुंडा घेरावरूनच आपण बाहीचं कटिंग करायचं. तर आता हा बॅक पार्ट जो आहे तो बाजूला ठेवून घेऊ आणि इथं बाहीचं कटिंग करायचं आहे. तर बाहीचं कटिंग करण्यासाठी इथं बाहीची उंची हवी आपल्याला. आता इथे पहा ही बंद बाजू आहे आणि इकडे ही ओपन बाजू आहे. तर इथून मी उंची घेणार आहे. बाहीची उंची आहे 5.5, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे, 6.5 इंच. इथून सुद्धा असं 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते. आता यावरती आपण एक लाईन ओढून घ्यायची. ही झाली आपली उंचीची लाईन. उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आता आपण या इथे कॅप हाईट घेणार आहे. कॅप हाईट आपण किती घ्यायची, 3.5 इंच. मी 3.5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि इथून एक लाईन ओढून घेतली. हे जे एक्स्ट्रा आहे पेपर तो मी कट करून काढते. कॅपाची लाईन ओढल्यानंतर आता आपण जो पाठीमागच्या भागावरती मुंडा घेर मोजलेला होता तो घ्यायचा आहे. तर इथून मी हे 8.25 इंच घेणार आहे. पहा, बरोबर या लाईनवरती असं हा 8.25 इंच आला पाहिजे. इथे 8.25 इंच आला. जो आपला बॅक पार्टवरती मुंडा घेर भरलेला आहे तोच मुंडा घेर इथं घ्यायचा. तर इथून मी 8.25 इंच घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढली. पहा, आता या लाईनची मी समसमान भाग करून घेणार आहे. तर इथं 2 इंच, 2 इंच आणि असे हे 2 इंच असे समसमान आपल्याला 4 भाग तयार करायचे. 1 2 3 आणि 4 भाग तयार केले. इथून मी 1 इंच घेणार आहे बाहीला आकार देण्यासाठी. इथे मी हे 1 इंचाचा पॉईंट घेतला आहे. आता हे पॉईंट जे आहेत ते आता वाढवायचे. इथं अर्धा इंच, हा सुद्धा अर्धा इंच आणि इथेही हा अर्धा इंच.
आकार देणं एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आहे. ही जी 1 इंचाचा पॉईंट आपण घेतला इथून या इथे आले सेंटरला आणि सेंटरपासून इथं खाली असा हा आकार दिला. हा झाला आपला पुढचा पानाचा आकार. आता पाठीमागचा आकार देण्यासाठी अजून एक पाव इंचावरती पॉईंट घेतला आणि इथे अशा पद्धतीने आकार दिला. पहा, आकार एकदम परफेक्ट येतात, काही अवघड नाही. दंडघेर आहे 6, तर इथून मी 6 इंचावरती मार्किंग करून घेणार आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. दंडघेर 6 आणि हे 1.5 इंच मार्जिन आहे. तर याच्या पुढे सुद्धा इथं मला हे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आता हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर इथे परत हे डाऊन करायचं आहे. मग हा डाऊन करण्यासाठी आकार जो आहे तो हा पाठीमागचा आकार आहे ना, तो आहे असा इथं आणायचा. तर अशा पद्धतीने 36 साईजची बाही आपली तयार झालेली आहे. तर आता ही मी कटिंग करणार आहे. तर इथे पहा, हा पेपर जो आहे तो एकसारखा पकडायचा, खालीवर होऊन द्यायचं नाही. इथे सेंटर जो आहे इथे एक मी नॉच देणार आहे. परत हे ओपन करणार आहे. हा पुढचा आकार मी कट करून घेतला. हा आहे आपला पुढचा आकार. आता ही बाही आपली तयार झालेली बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं. तर इथे मी हा बॅक पार्ट घेतला. आता इथून हे आपलं 1/2 इंच मार्जिन आहे. इथून मी पहा नॉच दिलाय, तर बरोबर हा मी सेंटर इथं ठेवला आणि या पद्धतीने हे मोजणार आहे. बॅक पार्टशी आपण बॅक पार्टच मोजायचा आहे. पहा, बरोबर आपला हा पॉईंट इथे अशा पद्धतीने हा मॅच झाला आणि हे पुढचं मार्जिन आहे. तर मी ही एकच बाजू घेऊन दाखवते म्हणजे परत कन्फ्युजन नको. सेंटरला बरोबर सेंटर ठेवला, इथे हा सेंटर ठेवला. आता हे या पद्धतीने इथे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा मोजू शकता. पहा, इथं हा बरोबर मॅच झाला. हा पॉईंट आपला मॅच झाला पाहिजे. हे पुढं बाही, तर हे मार्जिन या पद्धतीने. तर इथे मी ही बाही अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे. पहा अशी. तर ही बाही आपल्याला या पद्धतीने मोजायची असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.